नमस्कार. आपण ओवी क्रमांक 85 पाहिला होता की माणसाने देहाचा अहंकार सोडला की त्याला थंड गरम, सुख दुःख, मान अपमान हे काहीही या भावना त्याच्या राहत नाहीत. ओवी क्रमांक 86. जे जिया वाटा सूर्य जाये, तेऊ ते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवुनी. देहाहंकार सोडला की काय फायदे होतात हे माऊली सांगता येते की एक तर तुम्हाला थंड गरम ही आवडच शिल्लक राहत नाही. आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे देहाहंकार सोडणं. थंड गरम राहतच नाही. चहा पहिल्याच वाफेचा पाहिजे, भात पहिल्याच वाफेचा पाहिजे, पोळी तव्यावरचीच पाहिजे, हे गरम गरम आम्हाला पाहिजे. आपण अभिमानाने सांगतो नाही बे मला तर पहिल्याच वाफेचा चहा लागतो, हे जे आहे. किंवा मग आपल्या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम डेली दररोज आईस्क्रीम पाहिजे, अमुक पाहिजे. हे जे थंड गरमचे आपल्या जिभेचे चोचलेत ना, हे देहाहंकार सुटला की बंदच होतात. सगळं एकसारखंच लागतं. चहा पण गार चालतो, पाणी पण गार चालतं, सगळं एकसारखंच होऊन जातं. म्हणून देहाहंकार सोडणं गरजेचं आहे. सुख मिळालं तरी मनाची स्थिती समान, दुःख झालं तरी समानच स्थिती. किती छान, किती छान. दुःखामध्ये आपण अनेक वर्ष घालवतो, डिप्रेशनमध्ये जातो. सुखामध्ये गर्वाने अहंकाराने फुगून जातो. तो सगळा प्रकार थांबून जातो देहाचा अहंकार सोडला की. आणि मान अपमान हे तर आपले सखे सोबती आहेत ना. मानापमानाची नाटकं असतात खूप. त्यामुळे तो मान अपमानसुद्धा मानाने सुद्धा फुगायचं नाही आणि अपमानाने सुद्धा व्यथित व्हायचं नाही. मना वीट मानू नको बोलण्याचा. नीच लोक काहीही बोलले तरी त्याचा वीट मानायचा नाही. आपण मात्र चांगलंच वागायचं आहे. असं सगळं हे शरीराचा अहंकार सोडला की हे फायदे आहेत. आता या ओवीत सांगितले जे जिया वाटा सूर्य जाय. याचं एक दृष्टांत देत आहेत सूर्याचा. ज्या वाटेने सूर्य जातो, जिया वाटा म्हणजे ज्या वाटेने सूर्य जातो, तेऊ ते तेजाचे विश्व होय. तिथे तेजाचं विश्वच प्रगट होतं. जिथे जिथे सूर्य जाईल तिथे लखलखतं अमाप तेजस असतं. तैसे तया पावे ते आहे. देहाहंकार सोडलेल्या माणसाचं तसंच आहे. तैसे तया, त्याला जे पावे, त्याला जे जे मिळतं तोची म्हणवुनी. ते ब्रह्मस्वरूप म्हणूनच होऊन जातं. जसा सूर्य जिथे जिथे जातो तिथे तिथे तेजाचं सगळं विश्व तयार होतं. तसं हा देहाहंकार सोडलेला मनुष्य, त्याला जे जे पावे म्हणजे प्राप्त होतं, त्याला जे जे प्राप्त होतं, त्याच्या वाट्याला जे जे होतं येतं ते सगळं विश्वरूप किंवा ब्रह्मरूपच होऊन जातं. कारण तो देहाहंकार सोडलेला मनुष्य आहे. ओवी क्रमांक 87. देखे मेघऊनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवतियाने. दृष्टांत सम्राट माऊली आहेत. देखे मेघऊनी म्हणजे मेघापासून, पंचमी विभक्ती आहे, फ्रॉम. जसं ढगापासून सुटलेल्या पावसाच्या धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, त्या धारा सागराला जशा खुपत नाहीत, रूपती म्हणजे खुपत नाहीत, टोचत नाहीत, त्रास देत नाहीत. आता ढगामधनं विपुल वृष्टी होते, काही वेळा धुवाधार वृष्टी होते, मुसळधार पाऊस पडतो. इतका तो धुवाधार असतो की आपल्याला माहिती आहे की आपण जर वाहन चालवत असू, टू व्हीलर वगैरे, तर चालवत असू तर आपल्या तोंडावर त्या सपासप जेव्हा बसतात तेव्हा असह्य होऊन जातं. डोळ्याला त्रास, चेहऱ्याला त्रास, की अगदी एका मिनिटात गाडी कुठेतरी झाडाखाली सावलीला थांबवावीच लागते. आपण त्या धारा सोसू शकत नाही. त्या टोचतात, त्याचे फटके बसतात तोंडावर. पण समुद्राला मात्र किती का धुवाधार धारा कोसळे ना, न रूपती, त्याला टोचत नाही, त्याला टोचतच नाही, त्याला खुपतच नाही, त्याला रूपती शब्द वापरला आहे. त्या धारा न रूपती जैसिया सागरा, समुद्राला जशा त्या टोचत नाहीत तसं शुभाशुभे योगीश्वरा नवतियाने. योगीश्वरा म्हणजे ज्यांनी देहाहंकार सोडलेला आहे, ज्यांनी समत्व योग प्राप्त केला आहे, त्याला शुभ अशुभ नवती आने, त्याला वेगळं वाटतच नाही. आने म्हणजे वेगळं. जसं समुद्राला
मेघापासूनच्या सहस्त्रधारा बिलकुल टोचत नाही. किती काय येईना वरून धारा कोसळतायत, चारी बाजूनी समुद्रामध्ये चारी बाजूनी नद्यांचं पाणी मिळतंय, तरी समुद्र किनाराच ओलांडत नाही. गंभीर आहे त्या स्थितीत. काहीच बदल नाही, काहीच बदल नाही, काहीही बदल नाही. कारण देहाहंकार सोडलाय की मी विराट, मी अनंत, मी विशाल असा देहाहंकार सोडलाय. म्हणून धीर गंभीर. वरून किती का मेघाच्या धारा कोसळे ना, त्याला त्या टोचतच नाहीत किंवा त्याला आनंदही होत नाही की अरे वा इतक्या धारा मला मिळाल्या, इतक्या नद्या मला मिळाल्या. जा जा आता जागा नाही माझ्यामध्ये, असं नद्यांना कधीच सांगत नाही तो की जा जा आता मी फुल भरलो आहे, नो एंट्री. ॲडव्हान्स बुकिंग वगैरे काहीच प्रकार नाही हो समुद्राजवळ. कितीही पाणी हो, 10 दिशांनी पाणी हो, तो आपला तसाच का असतो, कारण देहाहंकार सोडलेला आहे. तैसी योगीश्वरा, योगीश्वर म्हणजे समत्वयोगी असलेल्या त्या माणसाला शुभाशुभ आने नवती. शुभ किंवा अशुभ त्याला वेगळं वाटतच नाही. शुभ आणि अशुभ आपल्याला तर खूप असतं. आपण नेहमी आपल्याला लावून पाहायची ही सगळी लक्षणं की आपण कुठे आहोत. हे सगळं शिखरावर असेल तर आपण तळपायाच्या पायरीच्याही खाली आहोत, अजून पायरीलाही स्पर्श नाही केला असं आपल्याला जाणवतं. म्हणून ही आपल्याशी तुलना करायची. तुलना ज्यांची करायची ते समान असावे लागतात, उपमान उपमेय. पण इथे आपल्याला तशी तुलना नाही करायची. आपल्याला आपली जागा आजमायची आहे, आजमावून घ्यायची की आपण कुठे आहोत, आपण कुठे आहोत. तर इथे ते म्हणतात आहे की आपल्याला बघा तुम्ही, शुभ आणि अशुभ किती असतं, केवढे संकेत आपण पाळतो, केवढे विकल्प आपल्या मनात असतात, केवढे विकार आपल्या मनामध्ये असतात. साधी मांजर आडवी गेली तर पटपट 7 पावलं आपण मागे चालले जातो. हा संकल्प आहे, हा संकेत आहे काहीतरी की मांजर आडवी जाऊ नये. शुभ. घराच्या बाहेर पडलं तर कोणाचं मुख दिसावं, कोणाचं मुख दिसू नये, हे पण आपले संकेत असतात. आपल्याशी ज्याची केमिस्ट्री जमत नाही असा माणूस समोर दिसला की आपलं सगळं काम होणार नाही आता, असं आपण मानतो. हे अशुभाचे संकेत असतात. असे शुभ अशुभाच्या संकेतामध्ये आपण बुडालेलो आहोत. पण हा जो समत्वयोगी आहे याला काहीच नाही. शुभ नाही अशुभ नाही, शुभ नाही अशुभ नाही. हा समत्वयोगाचा परिणाम माऊली सांगतात आहे. ओवी क्रमांक 88. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तेची. जो हा विज्ञानात्मक भावो, विज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान आणि ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान. या दोन्ही संज्ञा यांच्या व्याख्या पाठ ठेवायच्या आहेत, उलटापालट करायची नाही. विज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान आणि ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान. आता इथे म्हणतात ते महाविज्ञानात्मक भावो, हा व्यावहारिक ज्ञानाचा भाव, तया विवरिता जाहला वावो. तो जेव्हा तया विवरिता, त्या व्यावहारिक भावाकडे, त्या व्यावहारिक भावाने आपल्या प्रपंचाकडे पाहताना, विवरिता म्हणजे पाहताना, जाहला वावो त्याला तो व्यर्थ वाटतो, खोटा वाटतो. कोणत्या भावनेनी पाहिलं की प्रपंचाकडे, व्यावहारिक ज्ञानाच्या भावनेनी प्रपंचाकडे पहा, ऐहिक ज्ञानाच्या भावनेनी संसाराकडे पहा. मग तो पाहत असताना विवरिता जाहला वावो, तो त्याला खोटा वाटतो. मग लागला जव पाहो, आणि मग जेव्हा काळजीपूर्वक पाहायला लागतो, लागला जव पाहो, जेव्हा तो काळजीपूर्वक पाहायला लागतो, म्हणजे मग तो व्यावहारिक ज्ञानाच्या विचाराने नाही पाहत, मग तो परब्रह्म ज्ञानाच्या विचाराने संसाराकडे जेव्हा पाहतो, तेव्हा ज्ञान ते तेची, त्याला कळतं हेच परब्रह्म आहे, प्रपंच वगैरे खोटा आहे. म्हणजे 2 याच्यात विचार प्रवाह दाखवलेत. एक पहिला असा की जेव्हा मनुष्य व्यावहारिक ज्ञानाचा विचार करून प्रपंचाकडे पाहतो, तेव्हा त्याला ते कळतं की हा खोटा आहे प्रपंच. आणि मग जेव्हा परब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने तो ह्या विश्वाकडे पाहतो, तेव्हा त्याला समजतं की अरे हे अवघं विश्व परब्रह्मचं आहे. म्हणून आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी एकच पाहिजे, ब्रह्मसत्यम 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 जगन्मिथ्या, जग हे खोटं आहे. ही बुद्धी जर असेल तर तुम्हाला विश्व हे परब्रह्मरूप होईल. विशाल दृष्टी पाहिजे, उदात्त दृष्टी पाहिजे. ओवी क्रमांक 89 पाहू आपण. ओवी क्रमांक 89. आता व्यापक की एक देशी,
उहापोही जे ऐसी ते करावी ठेली आपैसी दूजे नवीन. एकदा का त्या माणसाला असा अनुभव आला, योग्याला, की मी व्यावहारिक दृष्टीने प्रपंचाकडे पाहतो तेव्हा मला कळतं की हा प्रपंच वोखटा आहे, हा व्यर्थ आहे, हा निरर्थक आहे, हा क्षणभंगुर आहे, हा मिथ्या आहे. पण तीच व्यक्ती परब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा जगाकडे पाहते तेव्हा त्याला विश्वामध्ये परब्रह्म भरलेलं दिसतं. अशा माणसाला आता व्यापक की एकदेशी, म्हणजे त्याला स्वतः मी व्यापक आहे का मी मर्यादित आहे, एकदेशी स्वतःबद्दल तो विचार करतो की मी व्यापक आहे का एकदेशी म्हणजे मर्यादित आहे. उहापोही ऐसी, असा उहापोह, असं विचारांचं आवर्तन, असे विचार, उहापोह म्हणजे स्पष्टीकरणात्मक विचार, ते करावी ठेली आपैसी, अशी चिकित्सा जर त्यांनी केली तर दुजे नवीन, तर त्याला असा अनुभव येतो की ब्रह्माशिवाय दुजे नवीन, दुसरं काहीच नाही आहे. हां, ते करावी ठेली आपैसी. आपैसी म्हणजे आपोआप तो जेव्हा आपल्याशी विचार करतो की मी व्यापक आहे का मी मर्यादित आहे, असा विचार तो जेव्हा करावी ठेली आपैसी, असा जेव्हा तो विचार आपैसी म्हणजे आपल्या मनाशी आपोआप करतो तेव्हा त्याला कळतं की दुजे नवीन, परब्रह्माशिवाय दुसऱ्या या जगात काहीच नाही आहे. वीण म्हणजे शिवाय, दुजे न वीण म्हणजे दुसरे, त्या परब्रह्माशिवाय इथे दुसरं काहीच नाही आहे, असं त्याला शेवटी कळतं. म्हणजे जेव्हा तो स्वतःशी विचार करतो की मी मर्यादित आहे का मी व्यापक आहे, असा विचार आपोआप स्वतःशी करतानाच त्याला कळतं की हे सगळं परब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही आहे, मी पण व्यापक आहे. असं त्याला का कळतं मग की मी मर्यादित आहे, असं त्याला का नाही वाटत? कारण तो परब्रह्माचा अभ्यास करतो, अद्वैतवादाचा तो अभ्यास करतो आणि मग त्याला कळतं की अरे प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक प्राणिमातामध्ये जर माझ्यासारखा जीवात्मा अंश आहे तर मग सगळं विश्व हे जीवात्मामय परमात्मामयच आहे. अभ्यास केल्याशिवाय त्याला हे कळत नाही. अद्वैतवादाचा अभ्यास केला की त्याला कळतं की ह्या सगळ्या विश्वामध्ये परब्रह्म भरून राहिलेलं आहे. ओवी क्रमांक 90. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिये गा. ऐसा शरीरची परी कौतुके, असं ज्याने कौतुकाने आपलं शरीर जिंकून घेतलंय, परब्रह्माचे निपाडे तुके, हां, म्हणजे परब्रह्माच्या ज्याने आपले शरीर पूर्ण जिंकलं आहे, परब्रह्माचे आणि पाडे म्हणजे तुलनेने, परब्रह्माच्या तुलनेने ज्याने आपलं शरीर जिंकून घेतलं आहे, जेणे जिंतली एके इंद्रिये का, म्हणजे ज्या कोण्या पुरुषाने आपले सगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जिंकली आहे तो शरीरधारी परब्रह्मस्वरूप होतो. जिंतली एके इंद्रिये का, जिंतली म्हणजे जिंकली, ज्याने इंद्रिय जिंकलेली आहे तो परब्रह्माचे निपाडे तुके, तो परब्रह्माला प्राप्त होतो. ऐसा शरीरीची परी कौतुके, म्हणजे बघा आता नीट अर्थ बघा, ज्या माणसाने आपली सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जिंकलेली आहे तो शरीरधारी असला तरी त्यांनी परब्रह्माचे निपाडे तुके, तुके म्हणजे उत्तमरित्या तो परब्रह्माला प्राप्त झालेला असतो, कारण त्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत. एकाच वेळेस माऊली समत्व इंद्रियांना जिंकणं वगैरे सांगत आहेत. आज आपण इथे थांबूया. इत्यलम.